नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपलं नशीब, ज्याला आपण आपलं कर्म म्हणतो, ते खरंच बदलता येतं का? आणि समजा बदलता आलं तर त्याचं सोनं होऊ शकतं का? आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील एका अद्भुत कथेतून ह्याच मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. म्हणजे प्रश्न अगदी सरळ आहे, आपलं संचित कर्म जे अटळ मानलं जातं ते खरंच एका मौल्यवान धातूसारखं म्हणजे सोन्यासारखं बनू शकतं का? चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला आपण सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते एका साधकाच्या प्रवासाने. तो एका अशा पवित्र भूमीत पोहोचतो जिथे अनेक सिद्धपुरुष अगदी गुप्तपणे जगापासून लपून तपश्चर्या करत असतात. ही कथा आपल्यापर्यंत पोहोचलीय शंकर भट नावाच्या एका तीर्थयात्रेकरूमुळे. त्यांच्या या प्रवासात त्यांना अशी काही विलक्षण रहस्य समजली जी त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवली. म्हणजे बघा, हे ज्ञान केवळ ऐक्यू नाही तर त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा हा एक ठेवा आहे. तर याच प्रवासात शंकर भट्टांना एका गुहेत एक वृद्ध तपस्वी भेटतात आणि ते एक धक्कादायक सत्य सांगतात. ते म्हणतात, त्या गुहेच्या दारात जो वाघ शांतपणे ध्यान करतोय ना, तो कोणी सामान्य प्राणी नाहीये, तो एक महान ज्ञानी महात्मा आहे. विचार करा, एक वाघ आणि तोही ध्यानात. इथूनच आपल्या कथेचं खरं रहस्य उलगडायला सुरुवात होते. तर मग कोण आहे हा ज्ञानी वाघ? ही कथा आहे व्याघ्रेश्वर शर्माची. दुःखातून परिवर्तनाकडे नेणारी ही कथा खरं तर कर्माला सोन्यात बदलण्याची एक गुरुकिल्लीच आहे. हा आहे व्याघ्रेश्वर शर्मा. जन्माने ब्राह्मण, पण त्याच्या पूर्वकर्मामुळे समाज त्याला सतत त्रास द्यायचा, त्याला वाळीत टाकलं होतं. त्याच्या वाट्याला फक्त दुःख आणि अपमानच होता. त्याचं आयुष्य जणू एक शाप बनून गेलं होतं. पण म्हणतात ना, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथेच कुठून तरी एक दैवी मार्ग दिसतो. एका रात्री व्याघ्रेश्वरला स्वप्नात एका दिव्य बालकाचं दर्शन झालं. ते होते स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांनी त्याला हिमालयात जाऊन शांती शोधण्याचा मार्ग दाखवला आणि हाच तो क्षण होता ज्याने सगळं काही बदललं. हिमालयात गेल्यावर त्याला एक गुरु भेटले, ज्यांनी त्याला ध्यान करायला सांगितलं. पण इथे एक विचित्र गोष्ट घडली. ध्यानामध्ये व्याघ्रेश्वराचं मन एका वाघाच्या रूपावर इतकं एकाग्र झालं, इतकं तीव्र झालं की त्याचं शरीरच चक्क वाघाचं बनलं. यातला महत्त्वाचा मुद्दा काय? तर आपल्या मनाची, आपल्या चित्ताची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती आपल्या भौतिक वास्तवालाही बदलू शकते. आता गंमत बघा. त्याच्या गुरूंनी हे रूपांतर मागे फिरवण्याऐवजी त्याला आशीर्वाद दिला. त्यांनी त्या वाघाच्या रूपालाच श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हा शक्तिशाली मंत्र देऊन पवित्र करून टाकलं. यातून एक खूप मोठी गोष्ट स्पष्ट होते. गुरुकृपा कर्माचा परिणाम पुसून टाकत नाही, तर त्यालाच भक्तीचं एक साधन बनवते. आणि आता आपण व्याघ्रेश्वराच्या प्रवासाच्या परमोच्च क्षणाकडे आलो आहोत, जिथे त्याच्या अढळ भक्तीचं फळ त्याला मिळालं. कृष्णा नदीच्या काठावर तो वाघाच्या रूपातला भक्त त्या मंत्राचा जप करत होता आणि तेव्हा एक चमत्कार घडला. त्याला प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ पाण्यावरून चालत आपल्याकडे येताना दिसले. यातून हेच सिद्ध होतं की आपलं बाह्यरूप काहीही असो, देवभक्ताच्या प्रामाणिक हाकेला धावून येतोच येतो. तर मग या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कर्माचं सोनं नक्की होतं तरी कसं? चला आता आपण सुरुवातीच्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. व्याघ्रेश्वराची ही कथा आपल्याला 4 महान सत्य शिकवते. पहिलं म्हणजे ध्यानाची शक्ती. आपलं लक्ष ज्यावर केंद्रित होतं, आपलं वास्तव तसंच बनतं. दुसरं, गुरुनामाचं सामर्थ्य. गुरुचं नाव आपलं संरक्षण करतं, आपलं कवच बनतं आणि आपली चेतना उंचावतं. तिसरं, कर्मावर गुरुकृपेचा विजय, म्हणजे अटळ नशिबालाही भक्ती बदलू शकते. आणि चौथं, परमेश्वराची करुणा. देव आपल्या भक्ताच्या प्रामाणिक हाकेला नेहमीच प्रतिसाद देतो. आणि हेच सत्य श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या या वचनातून अधोरेखित होतं. मी माझ्या भक्तांच्या हाकेची वाट पाहत असतो. साधकाने 1 पाऊल टाकलं तर मी 100 पावलं चालून जातो. किती सुंदर आणि दिलासा देणारं आश्वासन आहे, नाही का? तर मग कर्माचं सोनं होणं म्हणजे नक्की काय? याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं नाही, तर आपली चेतना, आपली समज इतकी वर उचलणं की भूतकाळातल्या घटना आपलं भविष्य ठरवू शकणार नाहीत. परिस्थितीत बदल होण्याऐवजी परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आणि हेच खरं सोनं आहे. ही कथा आपल्याला हेच शिकवते की कोणतीही परिस्थिती, ती कितीही कठीण का असेना, तीच परिस्थिती आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग बनू शकते. व्याघ्रेश्वरासाठी त्याचं ते वाघाचं रूपच त्याच्या मुक्तीचं साधन बनलं. आता जाता जाता एक विचार. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं कोणतं लोखंड आहे, अशी कोणती कठीण परिस्थिती आहे ज्यामध्ये सोन्यात बदलण्याची क्षमता लपलेली आहे? यावर नक्की विचार करा.